आपल्या घरी केल्या जाणाऱ्या करंज्या सुंदर होण्यासाठी त्यातलं सारण सुंदर व्हावं लागतं, चविष्ट टेस्टी व्हावं लागतं। असं छान सारण केलं ना की 10 ते 15 दिवस काय महिनाभरही तुमची करंजी छान खुसखुशीत राहील। अजिबात जरासुद्धा तिला खवूट असा वास येणार नाही। सारण कसं तयार करायचं हे सगळं भाजताना सारणाचे जिन्नस सगळे व्यवस्थित भाजताना काय काळजी घ्यायची अशा छोट्या छोट्या गोष्टी मी महत्त्वाच्या टिप्स सोबत शेअर केलेले आहेत। सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि ह्या दिवाळीला छान अशा सुंदर टेस्टी करंज्यांचा आस्वाद घ्या। वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग। तर आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। सर्वात आधी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला खूप आनंदाची, सुखाची, समाधानाची, समृद्धीची, भरभराटीची जाऊ दे आणि मला पण विश करा कारण मला पण जाऊ दे। कारण माझी दिवाळी ह्या वेळेस खूप गडबडीची आहे, पण तरी ह्या गडबडीत मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ आणत आहे। तो म्हणजे असं की माझा करंज्यांचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो बघा। मी खूप छान करंज्या करते। तर यावेळेस मला करंज्या करण्यासाठी वेळ नाहीये, तर मी करंज्याचं सारण आईला करून देणार आहे आणि करंज्या आई करणार आहे, माझी आई, माझी मम्मा। ती नका करू कारण मेन करंज्यामधलं सारण असतं, कारण की ते असं खूप भरपूर दिवस राहिले तरी अशा खवूट असा स्मेल नाही आला पाहिजे, त्याला असं छानच लागला पाहिजे। सो कंटिन्यू करा माझ्या घरचं करंज्यांचं सारण मी कशी करते। आता इथे तुम्ही पाहू शकता गॅसवरती छान कढई गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये रवा ॲड केलाय आणि आता रव्याला मी मंद गॅसवरती मस्त कढईमध्ये भाजून घेणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला मी तुपाचा वापर केलेला नाहीये। छान असा मस्त रवा माझा भाजून होत आल्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड केलं आणि आता मस्त तुपामध्ये त्याला असा गोल्डन कलर येईपर्यंत छान असा परतवून घेऊन एका पातेल्यामध्ये काढून घेतलाय। अर्धा किलोपेक्षा जास्त रवा आहे, 700 ते 800 ग्राम रवा घेतलेला आहे आणि आता त्याच कढईला मी पुन्हा गॅसवरती ठेवणार आणि मंद आचेवर आपल्या खोबऱ्याचं कीस आहे जे मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलंय। ह्या वेळेस मी किसनीने काही बारीक केलेलं नाहीये, तरी मिक्सरला लावल्यानंतरही कीस छान होतो, छोटा असा बारीक मस्त होतो आणि त्याला असं मंद आचेवर, गॅस अजिबात फास्ट नसावा कारण तो लगेच असं जळला जातो, म्हणून मस्त मंद आचेवर त्यालाही असा गोल्डन शेड येईपर्यंत मी परतवून हे सगळं करत असताना लक्षात घ्या कधीच घाई करायची नाही। ह्याच्यासाठी असा निवांत छान वेळ असावा आणि मस्त असं गॅस बारीक करूनच असं हळूहळू सगळं परतवून घ्यायचं। आता तुम्ही बघू शकता आपला नारळ असा किती छान, नारळाचा किस छान असा गोल्डन झालेला आहे। आता त्याच कढईमध्ये मी पुन्हा तूप ॲड केलंय आणि आता त्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ शकता। मी फक्त काजू, बदाम आणि बेदाणे इत्यादीचा वापर केलेला आहे आणि मनुके पण मनुके मी भाजून नाही घेणार, असेच नंतर ॲड करणार आहे। पण काजू आणि बदाम, बेदाणे हे असं मस्त मंद आचेवर आता तुपामध्ये परतवून घेणार आहे। ह्या वेळेस तूप माझ्या घरचं नाही आहे, सो मी गोवर्धन घीचा वापर केलेला आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण प्रत्येक मोमेंट ही गरजेची आहे, कारण की जेव्हा आपण असं छान भाजून घेतो ना तर त्याला असा काही वेळानंतर, काही काळानंतर असा वास येत नाही, असा खमंग वास आपल्या पुरणाला येतोय आणि तो जास्त काळ टिकून राहतो। 15 दिवसापेक्षा जास्तही तुमचा पुरण असाच राहणार आहे। तुम्ही हवं तेव्हा करंज्या करू शकता, तुमच्या राहिलेल्या करंज्या खराब होणार नाही ह्याच्यामुळे, इतकं छान पुरण होतंय। यानंतर आता आपण खसखस भाजून घेणार आहोत, ती सुद्धा मंद आचेवर असं गोल्डन शेड येईपर्यंत। साधारण 1 चम्मच तुपाचा वापर करणार आहे, जास्त नाही। प्रत्येक पदार्थ भाजताना मी थोडं तूप ॲड करून भाजत आहे, तुम्ही बघू शकता। भाजलेली खसखस ही मी पातेल्यामध्ये परतवून घेतलेली आहे, त्यानंतर मनुके न भाजताच मी ॲड केलेले आहेत। आता त्यामध्ये हे मी वेलची पूड ॲड करत आहे। वेलची पूड ॲड केल्यानंतर हा चिमूटभर मीठ, तुम्ही पाहिलं जे पण मी भाजत गेली ते मी ह्या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता सगळं एकत्र करायचं आहे। आता एकदम हे गरम असताना मी ह्याच्यामध्ये साखर घालणार नाही, थोडं टेम्परेचर असं मीडियम झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये बारीक साखरेचा वापर केलेला आहे आणि आता सगळं
मिक्स करून घेणार आहे. साखर मी जास्त नाही ॲड करत, फक्त थोडासा गोडवा येईपर्यंत, कारण गोड कोणाला जास्त आवडत नाही. सो मी केलेल्या करंज्या खायला कोणाला पण मज्जा येते, कारण की त्या जास्त गोड नसतात. तर अशा पद्धतीने मी माझं सारण रेडी करते आणि ते खूप दिवस टिकतं. माझ्या करंज्या ड्रायफ्रूटना मी खलबत्त्यानेच आपल्याचं बारीक असं कूट करून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्या बेदाण्याच्या साईज एवढेच. खोबरं मस्त किसून घेतलेलं आहे मिक्सरला बारीक. सो करंजी लाटताना माझी फुटलीही जाणार नाही आणि हा सारण तोंडामध्ये आल्यावरच असं छान फील होईल, खूप सुंदर चवीसोबत. आणि हां, आज हे जर सारण मी केलं तर करंज्या मी दुसऱ्या दिवशी लाटायला घेते, कारण की तो सारण छान असा मुरला जातो. तर आता तुम्ही बघू शकता 1 दिवसानंतर हा माझा व्हिडिओ बघा सारणाचा. किती छान कलर शेड सगळं छान झालेलं आहे सारण मस्त, आणि छान करंज्या होणार आहेत. तर माझी ही रेसिपी कशी वाटली, माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनची बेल वाजवा, कारण नेक्स्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. आणि तुम्ही सारण कसं करता तेही मला कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.